सगळ्यात आधी पहिला आता तो क्षण आलेला आहे। भाजपला 13 जागा तर शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला 6, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या 2 जागा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळतात ते आपण बघू शकतो। सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचे एक्झिट पोल आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। काँग्रेसला 10 जागा राज्यामध्ये तर ठाकरेंच्या शिवसेनेला 12 जागा मिळताना दिसतात। सगळ्यात मोठ्या पक्षाच्या नंतरचा पक्ष हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आहे शरद पवार राष्ट्रवादी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळताना दिसतात, पण वंचितला मात्र काहीही मिळताना दिसत नाहीये। भोपळा मिळालेला आपल्याला या ठिकाणी एक्झिट पोलच्या माध्यमातून बघायला मिळतंय। तर दुसरीकडे आहे इतर, म्हणजे इतर जे पक्ष आपल्याकडे होते त्यांना 1 जागा मिळताना पाहायला मिळते। तर राज्यामधला एक्झिट पोल नेमका काय आहे ते आपण सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। भाजप कोकणच्या जनतेने नेमका कुणाला कौल दिलेला आहे, कोकणचा हा एक्झिट पोल आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। भाजपला आहे 2, शिंदेच्या शिवसेनेला 2, तर राष्ट्रवादी अजित पवार। मुंबईचा एक्झिट पोल आपण बघितला तर काँग्रेसला 1 जागा, शिवसेना युबीटीला 3 जागा, म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंचाच सिक्का चालला हे दाखवणारा हा एक्झिट पोल आहे। आणि राष्ट्रवादी एसपीचे 0 जागा या ठिकाणी आपल्याला मुंबईमधून बघायला मिळतात। उत्तर महाराष्ट्रात फार एक आपण गंमत पाहू शकतो, कारण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला, उत्तर महाराष्ट्रात एकदम नेक टू नेक 3 आणि 3 महाविकास आघाडी 3 जागा आणि महायुती देखील 3 जागा या ठिकाणी। निश्चितच लागवी विदर्भामध्ये नेमकं कोणाला किती जागा मिळत आहे ते आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून बघू शकतो। भाजपला 3, शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला 2, तर राष्ट्रवादीला 0 जागा मिळताना दिसतात। आणि काँग्रेसचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय। काँग्रेसला या ठिकाणी 4 जागा मिळताना दिसतात आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा विदर्भामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळते। आणि महायुती बरोबरीला आलेली आहे। मराठवाड्यात देखील महत्त्वाच्या जागा, 8 जागा मराठवाड्यातला फार महत्त्वाच्या आहेत। यामध्ये 8 जागांमध्ये जर पाहिलं तर मविया मराठवाड्यात जलवा मवियाचा आहे। मराठवाड्यामध्ये 6 जागा, बघा मवियाला 6 जागा मिळत आहेत मराठवाड्यामध्ये, तर महायुतीला मिळत आहेत मराठवाड्यात फक्त आणि फक्त 2 जागा। मराठवाड्यामध्ये मात्र इथं महायुती करता केवळ 2 जागा आहेत। मराठवाड्यातला फॅक्टर फार महत्त्वाचा आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला 2 जागा मिळताना दिसतात। शिंदेच्या शिवसेनेला 1, राष्ट्रवादीला 1, तर काँग्रेसला 2 जागा या ठिकाणी मिळताना दिसतात। आणि शिवसेना युबीटीला 2 जागा, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा। सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष येताना दिसून येतोय। वंचितला याही ठिकाणी एकही जागा नाहीये, अर्थात भोपळा मिळताना दिसतोय। आणि इतर पक्षांमध्ये 1 जागा या ठिकाणी विशाल पाटीलच ते असावे, त्यांना या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। अर्थात महाराष्ट्राचा एक्झिट पोल हेच सांगतोय, महायुती 21 आणि मविया 26 या ठिकाणी महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात पारडा जड मानला जात आहे। तर महायुतीला 21 जागा, जो सुरुवातीपासून महायुतीकडून प्रचार केला जात होता 45 पारचा महाराष्ट्रा संदर्भात, पण इथं मात्र 21 जागा महायुतीला मिळतात, तर महाविकास आघाडी या ठिकाणी मात्र वरचढ दिसतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।